बघा स्काय किती जाम भारी आहे, मस्त निळा भर आकाश आला आहे. आणि हा आमचा फार्म हाऊस वरती नवीन मेंबर आलेत, तुम्ही पाहू बघा. एक आहे माई मावशी, एक माझी मम्मी. कसला मेकअप केलाय बघा, कसली दिसते. स्वागत आहे तुमचं साऊ रिव्हरडेक फार्म हाऊस मध्ये. आम्ही आमच्या भावाच्या फार्म हाऊसला आलोय. हा, मिलिंद बारकू देशमुख यांचा फार्म हाऊस आणि भरत भाऊ बारकू देशमुख ते सगळं बघतात. त्यांनी काकडी लावले, आळूची पानं लावल्या, चिरावळी लावले, घेवडा लावलाय, माठाची भाजी लावले, फुलझाडं लावल्यात. एवढा फार्म हाऊस तरी तयार केलाय स्वतःच्या कष्टाने. अच्छा, सगळं पाठवलंय. काय बोलता? स्वतः पाठवत सगळं. हो. आणि काकड्या वेगळ्या भरपूर लागले त्याची. डांगरे लागल्यात. मग तुम्ही त्यांचा आस्वाद घेतला का कधी? सारखे चालूच असतात. एवढे वाजले डांगराची झाडं, हे डांगर लागले आमच्या भावाचे. खूप छान. मग तुम्ही त्याला खत पाणी वगैरे काय घालता का कधी? पाणी घालतो. आता पेरूचं झाड आहे, पेरूचं झाड पेरू लागलेत आमच्या भावाच्या फार्माला, पेरू आलेत. अच्छा, मग हा पेरूचा माल तुम्ही एक्सपोर्ट करता का तुमच्या घरी नेता? घेवडे लावले भाजीसाठी, भाजी वगैरे आम्ही आलो का घेऊन जातो गावाला. घेवडा, ही आळूची भाजी, आळू वड्या बनवतात ते माहितीये का तुम्हाला? हो हो, वडी आम्ही बनवतो स्वतःच्या हाताने. अच्छा. आणि शुगर जर असली ते कारलीची झाडं लावले. हा, तो आमच्या नेत्रामीचा फेवरेट कारला आहे. आणि ही घोसाळी लावल्यात आम्ही. ही घोसाळी निघतात, जवळजवळ 4 ते 5 भाज्या झाल्या आमच्या घोसाळ्याच्या. अच्छा, तुम्ही कुठून आला ताई? आम्ही खोपोलीवरून आलो. अच्छा, मग तुम्ही खोपोलीशी एवढे भाजीसाठी येता इकडे? अच्छा, माझा भाऊ राहतो. अच्छा, भावाची 2 मुलं आहे. मग तुम्ही फार्म हाऊस बद्दल काय बोलू शकता अजून? खूप छान, आमच्या भावाने प्रगती केली, त्याचं खूप आम्हाला छान वाटतं, खूप अभिमान आहे. अच्छा, तो असं जसं का कोयडून हिरा चमकतोय देशामध्ये. करवंदे पण लागले. या ताई काहीतरी बोलतात, बोला. करवंदे बोलतात. अच्छा, ही सगळी आमच्या आईची कमाई आहे. अच्छा, आमच्या आईला आई बद्दल काहीतरी थोडं बोला. हो, ही आई आमची इथं सगळं बघते. अच्छा, गवत काढणं, झाडं लावणं, त्यांना भर घालणं, अच्छा, साखऱ्या घालणं, हे सगळं आमची आई बघते. अच्छा अच्छा, वयामानाने तिला होत तरी करते. राम ना. हा, वयामानाने तिला होत नाही, पण तरी करतेच ती. तिला आम्ही बोलतो नको करू नको करू, पण ती बोलते नाही माझ्या पोरांसाठी मी करते. शेतकरी माणूस ना शेवटी, पहिले कष्ट केलेले आहेत ना, केलेले आहेत ना, लोकांच्या मोलमजुऱ्या केल्या. आता पोराची प्रगती झाली, तिला आनंद वाटतो, त्याच्यामुळे ती सगळं मनापासून करते. अच्छा, नाही करायलाच पाहिजे, पण त्यांनी तब्येतीची पण काळजी घेतली पाहिजे. नाही घेत त्या. हा ना, ठीक आहे. आम्ही आलो का किती सांगतो, आपण सांगू त्यांना, व्हिडिओच्या मार्फत आपण त्यांना संदेश देऊ. बघू आता या आशाताई काय बोलतात बघू. आशाताई, मग तुम्ही तुमच्या आई बद्दल काय बोलाल? आमची आई खूप मेहनत करते. तिने आता स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आता तिचं वय झालंय. अच्छा, तिला चालवत नाही, पायदुखी त्रास आहे तिला. तिला आम्ही बोलतो का एवढ्या फार्म हाऊसला येत जाऊ नको, घरात आराम करत जा. नाही बरोबर, नाही ऐकत. ती काठी घेऊन इथं येते, काकडी लाव, भेंडी लाव, शिरावळी लाव. आता इथं चवळी लागले, बघू शकता तुम्ही. हे बघा, चवळी लागले, काकडी लागले, खूप छान. करवंदे लावले, हो ना, घरकंद लावले. हो, मग तुम्ही आता काय पिशवी वगैरे घेऊन आलात का? नाही, आलो का आम्ही भाज्या वगैरे घेऊन जातो. तेच बोललो, आणली का नाही? काय आणले हे आंबे लावलेत. अच्छा, मे मध्ये पर्यंत, मार्च एप्रिल पर्यंत हे आंबे लागतात. हा का? हो, अच्छा, आम्ही ते पिकत घालतो. इथे बघ, तुम्ही पाहू शकता, इकडे या. आलोच. हे बघा, इथे दोडकं लागलंय. खरंच की हो, हे बघा दोडकं लागलंय. खूप कष्ट करतात. आणि हा आमच्या भावाचा मुलगा आहे का, छोटा भाऊ आहे. अच्छा, हा का? याचा परिचय द्या थोडक्यात. याचा परिचय ना खूप छान आहे. हा कल्याणला राहतो. ह्याचं नाव काय? साईराज मिलिंद देशमुख. कितवीला आहे बाळा तू? पहिलीला. तू काही चॉकलेट खाल्लाय का? तुम्ही बोलत का नाहीत मग? इकडे बघ ना. ते काय झालं, समोसा खात होता ना. अच्छा, खाता दात होता तो पडला, रक्त आलं. मग लहान बाळांना तुम्ही काय संदेश देऊ शकता याच्यावरती? त्यांना डाळ भात खायला सांगतो, पण ते गावाला आले डाळ भात खातच नाही. हा ना, काय करणार, वर्षभरातून एकदा येतात ते सणाला, गणपतीच्या. ही आमची नदी हो का, इकडे बघा सर. अच्छा, छान नदी आहे.
काय या नदीचं नाव काय आहे? या नदीचे नाव आहे उतार. अच्छा, उतार नदी आहे. मग तुम्ही इतर डुबुक डुबुक उड्या मारायला यायचं का? आम्ही लग्नाच्या आधी इथे पोहायला यायचो. अच्छा. कपडे धुवायला यायचो आम्ही ते. हो का? हा. चांगलंय चांगलंय. कारली वगैरे लावलेत तुम्ही पाहू शकता. इथे शिरावणी लावलेत, भेंडी लावले. हो, हो म्हणजे थोडक्यात एक मळा पण केलाय इथे. सगळं सगळं आम्ही सगळं लावतो. अच्छा. हा, इथे 3 टॉयलेट बांधलेत पाहुण्यांसाठी. अच्छा. इथे ते डांगर लावलाय. हा बघा सर, पाहू शकता. हा बघितलं, आम्हाला माईनी दाखवलं मगाशीच. आणि इकडे माठाची भाजी, हा सोनचाफा लावलाय तुम्ही पाहू शकता. हा बघा. हो नक्कीच, खूप छान. कळ्या आल्यात. अच्छा. हे झेंडू वगैरे लावलेत हो का सर. ओके ओके. म्हणजे पुढच्याला गणपतीला आपल्याला फुलं आणायची गरजच नाही लागणार. आणि सगळी हा आमचा कुत्रा आहे का. अच्छा. आणि ह्या पाठीमागे ह्या मुली दिसतात त्या कोण आहेत? त्या भावाच्या पोरी आहेत आमच्या. अच्छा. आणि ही आमची वांगी लागलेत. हे बघा तुम्ही बघू शकता. हो, वांगी लागलेत. वांगी खूप आवडतात. अच्छा, छान ना. मस्तच. इथे जरा आमचे फोटो काढू शकता का सर. हो, आपण पहिले फार्म हाऊसची माहिती घेऊ आणि मग नंतर फोटो काढू. ठीक आहे सर, चलो. हे बघा पाहू शकता आम्ही फुलं लावली, झाड लावले. अच्छा, खूप छान. मस्त मस्त, खूप छान. गवतीचा आहे. हा गवतीचा बघू शकता. कोऱ्या चहा मध्ये हो हो टाकलं ना, खूप छान चहा. खूप औषधी असते. हो, 12 वनस्पती त्याच्यात. अच्छा. आपल्याला ताप जर आला ना तरी चहा करून प्यायचा. अच्छा, आपला ताप लगेच निघून. चालेल. मी माझ्या प्रेक्षकांना सांगतो, जर तुम्हाला ताप वगैरे आला तर तुम्ही येऊ शकता. चाय पत्तीचा चाय करून तुम्ही पिऊ शकता. 0 मिनिटात टकाटक व्हाल. हे करंदाचं झाड आहे, खूप मोठं. याची सावळी भेटते आपल्याला, प्रसन्न वाटतं. हा का. हा, अच्छा अच्छा. ही खूप झाडाची फुलं निघतात आम्हाला, पण ह्या वर्षी अजून सुरुवात नाही झाली. जायसोंद गुलाबी कलर. अच्छा. हा, असं पिंक कलरचा फुल येतो झेंडू सारखा. अच्छा, हो का. भेंडी लावली भाजीसाठी. भेंडी. अरे वा. आपल्याला शुगर जर असली ना, हा हा, 2 भेंडी कापायची. अच्छा. रात्री आणि पाण्यात, स्वच्छ पाण्यात भिजत घालायची. सकाळी उठल्या उठल्या तो पाणी प्यायचा आणि ती भेंडी चावून खाऊन घ्यायची. चालेल चालेल. आणि ही ओढीची पानं लावलेत सर आम्ही. हो, त्याची खूप ओढी छान लागते. मस्त मस्त, खूप छान. आम्ही आमच्या भावाने, आमचे भाऊजे नेत्रा भरत देशमुख खूप कष्ट करतात इथे फार्म हाऊस वर. शेतकरी माणूस. मुलगी आहे. अच्छा. आणि हे बघा सर, हे छोटं फुलाचं झाड आहे शोचं. मस्त मस्त, खूप छान आहे ना. हे बघा, हे नेत्रा देशमुख मी लावले. इकडे या सर. हे बघा, इकडे तर खूपच आवडी लावली आहे का. इकडे ना बघ ना काय नीट बघ. हे बघा सर, पाहू शकता तुम्ही, एवढी आळूवडी लावले. इथे लावले, तिथे लावले. हा आमचा पपईचं झाड, खूप पपई आल्यात. हा माठाचा रोप आहे बघा. माठाची भाजी आमची घरचीच भाजी. आम्ही आणत. तुमचे भाऊ आणि भाऊजाई खूपच कष्टाळू दिसतात. खूप कष्ट करते. कारण की ह्या पपईवरून समजतं किती फळ आलेले आहेत. आणि बघा तुम्ही पाहू शकता, ही ओढी एवढी लावली. ओढीची पानं खूपच. आम्ही विकत नाही, सगळं खायलाच असतो. आम्ही मुली वगैरे आलो का सगळ्या पिशव्या घेऊन जातो बाहेर वर्षी. असं टॉयलेट बांधलेत पाहुण्यांसाठी. अच्छा. गेस्ट आल्यानंतर त्यांच्या सोय केली ती. अच्छा अच्छा. हा, राहील. अरे हे देव भात आहे का. ऋषी वगैरे करतात ना बायका, त्यांच्यासाठी ते भात भरडायचं, तांदूळ काढायचं, त्याचं पीठ डाळायचं, ते उपवासाला खातात. खरी काय. हा, हे ना खूप छान आहे. अच्छा, हा, धन्यवाद तुम्ही इतकी सारी माहिती दिल्याबद्दल. हो, जेवढं माहिती होतं तेवढं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम केलंय सर. आता आपण आपल्या भावाच्या फार्म हाऊसला जाऊ. नक्कीच नक्कीच, ठीक आहे. हे आमच्या भावाचं फार्म हाऊस, मिलिंद बारकू देशमुख. त्या फार्म हाऊसला आता आपण बघायला आलो. आणि गणपतीच्या सणाला आम्ही आलोत ना, तर सगळ्याचा लाभ घेऊ बोललो. हे बेडरूम आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला कधी यायचं असलं तर येऊ शकता. हे इंडो वगैरे येतात का, खूप छान हवा येते. तुम्ही बघू शकता. कसं वाटलं. एक नंबर. खूप छान आहे. कपाट, तुमचे कपडे, तुमच्या बॅग ठेवायचं असेल तर इथं ठेवू शकता तुम्ही. अच्छा, खूप छान. आता दाखवते.
हे बघा, बघू शकता, हे योगिता मिलिंद देशमुख त्यांचं किचन आहे. हे इथं स्वयंपाक वगैरे करतात. इथे फ्रीज आहे, इथे सगळ्या कपाटामध्ये वस्तू ठेवतात, सामान उरलेलं. इथे वर फॅन लावलाय, मोटर लावले, बघू शकता तुम्ही. सगळे हे टॉयलेट आहे, टॉयलेट बाथरूम बघू शकता. तुम्हाला कधी यायचं असलं तर येऊ शकता तुम्ही नक्कीच. आणि हे मिलिंद देशमुखांचे बेडरूम आहे. हे त्यांचं कपाट आहे, ते त्यांच्या मुलाचं साईराजचं कपाट आहे. बघू शकता. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान हवा येते, एक नंबर. हा, एकदम निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेला हा फार्म हाऊस. खूप सुंदर. तुम्ही बघू शकता. हे बघा ना, कसं वाटतं. मी मिलिंद देशमुख आहेत ना, बारका भाऊ छोटा, त्यांची मुलगी मोठी शमिका मिलिंद देशमुख. काय करते बाळा तू? मी शिकते. काय शिकतेस तू? मी शाळा शिकते. कुठल्या इयत्तामध्ये आहेस? अच्छा, कोणती शाळा? रीटा मेमोरियल स्कूल. ओके, मस्त. शिक शिक. खूप खूप शुभेच्छा तुला. आज तुम्ही इथे आलात दोघी बहिणी, आमच्या फार्म हाऊसला व्हिजिट दिला, तुम्ही चांगला रिव्ह्यू दिला, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो. पुन्हा तुम्ही या आणि अशीच चांगली चांगली माहिती आम्हाला प्रोव्हाइड करा. आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत.